नमस्कार. आज मी कमी साहित्यात मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी बनवणार आहे. घाईच्या वेळी म्हणा किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा एकदम मस्त अशी रेसिपी आहे. अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर ती एवढी चविष्ट होते की ती तुम्ही सारखी बनवून खाल. तर अशी ही भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो गवार मोडून ती 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक कढई ठेवून त्यामध्ये ही गवार भाजण्यासाठी घालायची आहे. 2 ते 3 मिनिटभर ही गवार छान अशी भाजून घ्यायची आहे. भाजत असताना ती सतत ढवळत राहायची आहे. तुम्ही यामध्ये थोडेसे तेल घालून सुद्धा परतू शकता. 1-2 मिनिटे तरी या गवारीला हलकेसे डाग येईपर्यंत आपण इथे ही गवार मस्त अशी परतून घेणार आहोत. आता ही गवार एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. नंतर याच कढईमध्ये थोडेसे तेल घालूया. तेल हलकेसे गरम झाले की यामध्ये एक लहान चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. आता यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे. कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आणि कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यावर यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या कट करून घालायच्या आहेत. लसूण यामध्ये कट न करता ठेचून सुद्धा घालू शकता. आता वरून एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे. हे सर्व मधून मधून परतत राहायचे. आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात. तर इथे मी अर्धा चमच हळद घातली. वरून 1.5 चमच कांदा लसूण मसाला घालून अर्धा चमच काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे. काश्मीरी रेड चिली पावडर ही तिखट नसून ती आपल्याला कलरसाठी घालायची आहे. तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता यामध्ये भाजलेली गवार घालून घ्यायची आहे. ही गवार सुद्धा या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये 2 लहान बटाटे पातळ कापून घालायचे आहेत. कांदा लसूण मसाला घातल्याने ही भाजी खूप चविष्ट होते. बटाटे घातल्यावर यावर चवीनुसार मीठ घालायचे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये थोडंसं घालायचंय. आता थोडेसे पाणी घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गवार आपल्याला कितपत ओलसर हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचंय. 7 ते 8 मिनिटांसाठी ही भाजी झाकण ठेवून शिजत ठेवायची आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर गवार ही पाहू शकता पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेले आहे. तर हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशी ही चवदार भाजी तुम्ही कधीही करू शकता. तर ही पटकन होणारी भाजी आहे. आता वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. अशी आपली चमचमीत बटाटा घालून केलेली गवारीची भाजी बनवून तयार झाली आहे. तर वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.